जालन्यात गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून निषेध, नियमित पुरवठ्याची मागणी। घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार निषेध नोंदवला। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पारंपरिक पद्धतीने चूल पेटवून भाकरी तयार करत प्रतिकात्मक आंदोलन केले। गॅस नाही तर चूलच पेटवावी लागते असा संदेश देत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आले। महिलांनी हातात लाटणं आणि तवा घेऊन मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, जनता मागे सिलेंडर, चुप है नरेंद्र अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। अनेक भागात बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आंदोलकांनी मांडल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी गॅस टंचाईमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं जगणं कठीण झाल्याचं सांगत सरकारनं तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा दिलाय। दरम्यान आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रशासनानं आंदोलकांचं निवेदन स्वीकारून समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। नरेंद्र सरकार की क्या पहचान, नरेंद्र सरकार की क्या पहचान, नरेंद्र सरकार की क्या पहचान। सरकारचं करायचं काय, सरकारचं करायचं काय। आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रभर आज सिलेंडरची जी टंचाई चालू आहे त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर जे आंदोलन करते त्याचा एक भाग म्हणून जालन्यामध्ये आम्ही दोन्ही पूर्व आणि पश्चिमचे विभाग मिळून या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। आम्ही चूल पेटून गॅस नसल्यामुळं चुलीवर भाकर टाकलेली आहे। चुलीवरची भाकर, कांदा आणि मीठ असं आम्ही या कलेक्टरला या ठिकाणी निवेदनामध्ये देणार आहोत। विशेष म्हणजे ही जी सरकार आहे नरेंद्र मोदी सरकार ही झुकलेली आहे अमेरिकेच्या पुढे, डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे त्यांनी आपलं त्या ठिकाणी मुजरा केलेला आहे। आणि विशेष करून जे युद्ध सुरू आहे या युद्धामध्ये भारतानं त्या ठिकाणी तेलाची टंचाई निर्माण व्हायला नव्हती पाहिजे, परंतु यांच्या परदेशी धोरण जे चुकीचं आहे या धोरणामुळं भारतामध्ये त्या ठिकाणी गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे। हे जे बीजेपीचं सरकार आहे खोटं बोलत आहे, हे लोकांना खोटं आश्वासन देत आहे की त्या ठिकाणी गॅस उपलब्ध आहे, पेट्रोल उपलब्ध आहे, परंतु जनतेच्या रांगेमध्ये लोक त्या ठिकाणी उभे आहेत, गॅस मिळत नाही। 25-25 दिवस त्या ठिकाणी नोंदणी करायला लागती आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सरपंच आहेत, उपसरपंच अकोल्याला, ते लाईनमध्ये लागून त्या ठिकाणी वारलेले आहेत। मोठी घटना या ठिकाणी होती आहे, लोक बेहोश पडत आहेत, त्यांना उन्हामध्ये उभं राहावं लागतं आहे, परंतु गॅस त्या ठिकाणी मिळत नाही। आणि बीजेपी सरकार हे तल्लीन झालेलं आहे निवडणुकीमध्ये आणि मतं मिळवण्यामध्ये, खोट्या मतामध्ये। आमचा आरोप है कि जब तक तुम इस देश में सिलेंडर दोगे नहीं, हम आदरणीय नेते बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तसंच या जिल्ह्याभर सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत। थोरात साहेबच घ्या।